तर मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील विशाल सुतार बडे यांचं देखील आगमन होताना इथं आतिश सुतार देखील यांना देखील विनंती आहे की तुम्ही देखील स्टेजवर यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत गावदेवी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात येईल. तर पहिला चेंडू घेऊन येते अप्पर ट्रॉम्बेकडनं वैभव आणि पहिल्या चेंडूवर चांगला फटका होता परंतु इथे वायरला लागल्यानंतर चेंडू जाते 4 धावांसाठी. वायरला लागल्यानंतर झेल बाद इथं नसणार आहे याची देखील नोंद घ्यायची. धावा धावून काढायचे आहेत. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काय बॅटीच्या पट्ट्यात आला नाही आणि चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या 2 चेंडू नंतर झाले ती 4 धावा. विशाल सुतार दादा उर्फ बडे बडे दादा यांचं देखील आगमन झालेलं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत. तिसरा चेंडू चांगला चेंडू आणि तितका चांगला फटका चेंडू जातो सीधा सीमा रेखा पार 6 धावांसाठी षटकार. 3 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 10 धावा. लचक षटकार पाहायला मिळते आपल्याला शुभम यांच्या बॅटीतून. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र चेंडू जाते सीधा घोषित क्षेत्रात. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 4 चेंडू नंतर 11 धावा. इथे मात्र रनआउटची देखील संधी होती परंतु इथे मात्र एक धाव धावून काढलेले. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि इथे मात्र चेंडू जातो पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 13.
इथे मात्र दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक धावून देखील काढले आणि एकने धावसंख्या वाढले. धावसंख्या होते ती 14. एक चांगला चेंडू पाहायला मिळते. चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. एक चांगले स्पेल पाहायला मिळतोय आपल्याला मंदार यांच्या माध्यमातून. चौथा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र रनआउटची संधी होती परंतु चेंडू थोडासा उचली घेतोय आणि एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 15 धावा. पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर काहीसा कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला मंदार यांच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी. 4 चेंडूत तर फक्त 2 धावा खर्च करतोय तो मंदार. आणि आता मात्र स्ट्राईक वर असेल तो इन्फॉर्म बॅट्समन शुभम. आणि इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि पुन्हा एकदा चेंडू जाते 6 धावांसाठी. षटकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि एक धाव काय रोखू शकले नाही. एकने धावसंख्या वाढले. धावसंख्या झाली ती 2 षटका अखेरीस 22 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल आपल्याला डोनाल्ड आणि समोर असेल इन्फॉर्म बॅट्समन शुभम. दोन षटकार एक चौकार च्या मदतीने खेळत असताना शुभम वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या ती 22. आता मात्र गोलंदाजी मार्कवर डोनाल्ड. पहिला चेंडू टाकताना चेंडू मारले. चेंडू हवेत. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीधा सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार.
पुन्हा एकदा चेंडू हवेत, इथे मात्र पुन्हा एकदा सेम रिझल्ट, चेंडू जाते 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा चेंडू जाते 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होते ती तिथं षटकारांची हॅट्रिक देखील मारले शुभम यांनी. आणि इथे मात्र चेंडू जाते वाईड. 3 षटकार नंतर एक वाईड. 3 चेंडूत 19 धावा खर्च केले ते बॉलर डोनाल्ड यांनी. पुन्हा एकदा चांगला चेंडू आता पाहायला मिळाला, काहीसा कमबॅक इथे पाहायला मिळाला बॉलर डोनाल्ड यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र चेंडू हवेत, झेलची शक्यता आणि इथे मात्र झेल ड्रॉप. एक मोठा झटका भेटणार होता तो दिनेश मूर्ती संघाला, परंतु इथे झेल ड्रॉप झाली आणि इथे मात्र जीवनदान भेटले ते शुभम शर्मा यांना. एक चांगला खेळाडू चांगली खेळी करत असताना देखील त्याचा ड्रॉप केलेला झेल. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येते 9चा आणि इथे चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. इथे मात्र 9चा इशारा येतो पंचांचा आणि फ्री हिटचा देखील इशारा असेल, तर हा चेंडू देखील फ्री हिट असेल. पुन्हा एकदा बिमर चेंडू आणि इथे मात्र रिझल्ट भेटतोय ते 4 धावांसाठी. तर गोलंदाज देखील बाद असेल 2 बिमर पडल्या कारणाने. इथं मात्र शुभम शर्मा यांचे बॅटीतून 15 चेंडूत 46 धावांची खेळ चालू असताना तर फ्रीडचा चेंडू देखील असेल आणि त्या फ्रीडच्या चेंडूला इथे मात्र अर्धा शतक देखील झलकावतो शुभम शर्मा. शुभम शर्मा यांचे 16 चेंडूत 52 धावाची खेळी आणि बॅट देखील वरती करते शुभम. एक चांगली खेळी, 16 चेंडूत 52 धावा. अजून देखील 2 षटक या इनिंग मधले शिल्लक आणि धावसंख्या झालेली आहे ती संघाची 57 आणि त्यात 52 धावा शुभम यांचे बॅटीतून आलेले आहेत.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते 57. चांगली खुंकार बॅटिंग शुभम शर्माची. वैयक्तिक 52 धावांवर खेळतोय. चौथा षटक घेऊन स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन येत असताना बॉलर मिलिंद. बघूया आता फेस करतील ते विजेश निषाद. पहिली बॉल घेऊन विजयसाठी सिंगलसाठी पुश केलेला आहे. बघूया गचाचा शतक्षण 4 धावांसाठी. पहिला चौकार विजेश निषादच्या बॅटमधून. फुल स्कोर झाला ते 61. चांगली स्कोर, चांगली बॅटिंग परफॉर्मन्स दिनेश मूर्ती शर्मा दोन्ही संघाकडून. विजेश निषाद आणि शुभम शर्मा. बघूया दुसरा बॉल मिलिंद यांचा विजयसाठी. शॉर्ट बॉल पंच केलेला आहे कवच दिशेमधून. परत घशाचा शतक. बॅक टू बॅक चौकार विजेश निषाद. चांगली बॅटिंग करत असताना चांगली पार्टनरशिप. 65 धावांची घनाघाती बॅटिंग दोन्ही फलंदाजांकडून. चांगला उच्चांक स्कोर गाठत असताना दिनेश मूर्ती संघ. पुढचा चेंडू परत स्विंग करून दिलेला आहे. बघूया फिल्डर बॉल खाली येत असताना परत दुसरा कॅच सोडत असताना दोन्ही उपरचे एक कॅच सोडलेले आहेत. घचा शतक्षण अप्पर टॉम्बे यांची. मुंबईचा संघ वर्सेस नवी मुंबईचा संघ. 66 धावा झालेल्या आहेत. अजूनही 9 चेंडू शेष असतील. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप. बघूया शुभम शर्मा वैयक्तिक 55 धावा खेळत असताना. बघूया शॉर्ट बॉल पंच केलेला आहे. शॉर्ट अंपोल. बघूया फायनली आउट झालेला आहे. OUT आउट. चांगली घनाघाती तुफानी फलंदाजी करत असताना शुभम शर्मा बॅक टू द पवेलियन. वैयक्तिक 16 बॉल आणि 52 धावांची विस्फोटक पारी. चांगली बॅटिंग करत असताना शुभम शर्मा बॅक टू पवेलियन. आता नवीन फलंदाज, नवीन स्टार अनिकेत तांडेल. बघूया कशी बॅटिंग करतोय. चांगला स्टेज सेट करत असताना दोन्ही फलंदाज. आता नवीन फलंदाज, नवीन बॅट्समन अनिकेत तांडेल. हा पण एक चांगला फलंदाज आहे. चांगला फॉर्मात असताना या सीझन मध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना शिव संघासाठी सगळीकडे. बघूया आता स्वतःच्या संघासाठी खेळत असताना पुढील चेंडू शॉर्ट बॉल परत सोडून दिलेला आहे वाईट बॉल साठी. फुल स्कोर झाले ते 67. पुढील चेंडू अनिकेत तांडेलसाठी. मिलिंद यांचा फुल टॉस स्विंग करून दिलेला आहे. बघूया 6 धावांसाठी चांगला कडक फटका अनिकेत तांडेलच्या बॅटेतून. बॉल पोचवा. पत्या बॉल दे. हॅलो. अनिकेत तांडेल यांना सुवर्ण संधी. जर त्याही अजून बॅक टू बॅक अजून 2 षटकार मारले तर प्रथमेश कुंभार त्यांचे जिगरी मित्र याच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक असेल.
फुल स्कोर जाते 73. धावा. कुठे जायचं विचार तुला? अरे match आहे. चांगली कडक परफॉर्मन्स दिनेश मूर्ती शिरोने. चांगली बॅटिंग करत असताना पूर्ण तिन्ही बॅट्समन. अजूनही मिलिंदचे लास्ट बॉल असेल. खूप मोठं ओव्हर झालेली आहे. अंपायरचा फास्ट केला. विजेश फास्ट केला. लास्ट चेंडू असेल मिलिंद यांचा. बघूया अनिकेत काय करतोय. एक षटकार मारलेला आहे. अजूनही 2 आले तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. अखिलचा चेंडू मिलिंद यांचा अनिकेतसाठी परत फुल स्विंग केलेला आहे. बघूया अंपायरचा डिसिजन लास्ट असेल. बघूया लेग बाय वंडी. 4 ओव्हरचे समाप्तीने धावा झाल्या ते 74. खूप चांगली बॅटिंग खुंकार बॅटिंग दिनेश मूर्ती संघाची. 74. बघूया स्लॉक षटकार घेऊन नवीन बॉलर येत असताना मंदार. दुसरा ओव्हर असेल मंदारचा. बघूया आता स्ट्राईकवर ते शिरोगावचे क्लासिक प्लेयर विजेश निषाद. बघूया कशी बॅटिंग करतात. वैयक्तिक 11 धावांवर. बघूया विजेश टू मंदार. पहिला चेंडू विजेश साठी. शॉर्ट ऑन बॉल क्लीन बोल्ड. बघूया चांगली बॅटिंग करून बॅक टू द पवेलियन विजेश निषाद. आता नवीन बॅट्समॅन प्रशांत शर्मा शुभम शर्माचे छोटे चांगली बॅटिंग करत असताना विजेश बॅक टू द पवेलियन. फुल स्कोर जाते 74. अजूनही 5 चेंडू शेष असतील ओव्हर मधले. आता भाया आलेल्या स्ट्राईकवर. बघूया कशी बॅटिंग करतात. मंदारची चांगला कमबॅक असताना मंदारचा पहिल्या चेंडूवर विकेट करत असताना. बघूया स्लॉग ओव्हर कसा टाकतात. दुसरा चेंडू घेऊन बायासाठी परत शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन पोल. बघूया चांगला डाऊन द विकेट 6 धावांसाठी. कडक बॅटिंग प्रशांत शर्माची. फुल स्कोर जाते 80. खूपच हारामारी केलेले दिनेश मोदी संघाने. 80 धावा. फुल स्कोर जाते 80 धावा. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. बघूया पुढे चेंडू शॉर्ट बॉल परत पुल केलेला आहे. शॉर्ट अँड जॅब. बघूया बॅक टू बॅक सिक्सेस. कडक बॅटिंग शुभम शर्मा. फुल स्कोर जाते 86. बघूया 100 धावा होतात का. 3 चेंडू अजून जर 14 धावा तर 100 धावा होतील. बघूया अजून 3 चेंडू शेष आहेत. फुल स्कोर जाते 86. पुढील चेंडू मंदारचा परत बॅक टू बॅक. बघूया उडवलेला आहे. फिल्डर डाऊन द बॉल. ओयूटी आउट. चांगला फटका मारला होता पण थोडा मिस झालेला आहे. पण चांगली बॅटिंग. 3 चेंडू मध्ये 2 षटकार मारून प्रशांत शर्मा बॅक टू पवेलियन. आता स्ट्राईकवर येतात ते सागर सिंग तारे. एकच धाव. लास्ट बॉल असेल. धावा जाते 87. चांगला स्कोर उभारलेला आहे दिनेश मोदी संघाने. लास्ट बॉल चांगला कट केलेला आहे. बघूया स्क्वेअर कटचा फटका 4 धावांसाठी. चांगला फटका चांगला फिनिश सागर सिंग कडून. 94.
93 झाले. 94चा टार्गेट असेल. खूप चांगली बॅटिंग करत असतात दिनेश मूर्ती संघाचा. चौका आहे चौका. खूप घनघाती बॅटिंग दिनेश मूर्ती संघाची. काय बॅटिंग केलेली आहे सगळेच फलंदाजांनी. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असताना टीम मध्ये. प्रशांत भाया सागर सिंग अनिकेत तांडे विजय निषाद आणि आजचा स्टार शुभम शर्मा ज्यांनी वैयक्तिक 52 धावांची विस्फोटक खेळी करत असताना फुल स्कोर आहे ते 93 आणि 94चा टार्गेट असेल. ओम श्री ओम श्री एक मिनिट जिंकाला 92 झालेत. 93 जिंकलेत. 93 आहे. लास्टचा चौका होता. अरे मग चूते मग तेच बोललो ना पहिले मी. 92 जिंकलाय हा गप्पू. 92 थोडा जॅक जरा भरकटला होता. माफ करा. अरे त्याला दोन वेळा विचारलं मी. नाही खाली ठेवा पाहिजे. चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग करत असताना दिनेश मूर्ती संघ 5 ओव्हर धावा केल्या. 92 खूपच धावा मारलेल्या आहेत. चांगली बॅटिंग अनिकेतची. एक षटका मारून अजून 2 मारलेस तर 1000 आलेच ते. जाऊ दे. 1000 लावला पळाला. 5 ओव्हर मध्ये धावा करायचे ते 92. खूप मोठा चेज असेल या. अप्पर टॉम्पेसाठी. चला बॅट्समन उतरा. फिल्डिंग सेट आहे. चला लवकर केला. स्पीडअप करा. दुसरीच मॅच आहे. आम्हाला आजचा दिवस संपवायचा लवकरात. बॅट्समन या. फिल्डर लागलेले आहेत. ओपनिंग जोडी आहे ते वैभव आणि नाव सांगतो फक्त अमन आणि वैभव. 5 ओव्हर आणि 92 धावांचा उच्चार असेल. खूपच मोठा टार्गेट असेल. बघूया कसा चेस होतोय हा. का डिफेंड होतोय. पहिला पॉवर प्लेचा षटक घेऊन P1चा षटक घेऊन सागर सिंग तारे. स्ट्राईक वर ते वैभव आणि नॉन स्ट्राईक वर अमन. बघूया ही जोडी कशी बॅटिंग करतोय. फेस करते सागर सिंगला. खूपच चांगला बॉलर आहे शिरोळ गावाचा. बघूया 92 धावांचा उच्चांक असेल. मॅच स्टार्ट होत असताना
लेट्स प्ले. पहिला बॉल तारेचा, चांगला फेवर बॉल स्ट्रेट डाऊन. अनिकेत तांडेल कव्हर करत असताना एक धाव झालेला आहे. बघूया, एकच धाव झालेला आहे. एक बॉलचे सामोरे धाव झाले एक. चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप. बघूया पुढील चेंडू सागर सिंगचा कसा टाकतोय. तारेचा सेकंड बॉल, ऑफ कटर, स्विंग अँड मिस. चांगला बॉल, चांगला व्हेरिएशन सागर सिंग याचा. खूप व्हेरिएशन आहेत सागर सिंग वर. 6 बॉल वेगळे टाकू शकतो. चांगला बॉलर आहे. बघूया पुढील चेंडू सागर. पुढील चेंडू परत स्विंग अँड मिस, बॅक टू बॅक डॉट. हा बॉल थोडा सरमरीन टाइप होता, खालून गेला. 3 चेंडू धावा झाले एक. चांगली बॉलिंग सागर सिंग याची. P1 चा षटक टाकत असताना पुढील चेंडू सागर याचा. टाकला चेंडू ऑफ कटर, परत स्विंग अँड मिस, बॅक टू बॅक. 3 चेंडू डॉट केलेले आहेत सागर यांनी. 4 चेंडू धावा झाले फक्त एकच. चांगली बॉलिंग सागर सिंग याची. जसा मंदारने टाकली होती ओव्हर तशीच टाकत असताना पुढील चेंडू सागराचा. बघूया, हा परत ऑफ कटर, पण बॅटच्या समोर येत असताना बघूया स्विंग करून दिलेला 7 धावांसाठी. चांगला चांगला शॉट. 7 धावा झाल्यात, फुल स्कोर. लास्ट चेंडू शेष असते त्या ओव्हर मधला. चांगला कमबॅक अमन यांचा. 3 चेंडू डॉट केले होते, पण हा बॉल स्लॉट मध्ये भेटला आणि पाठवून दिलाय स्लॉटच्या बाहेर. लास्ट बॉल सागराचा. बघूया परत शॉर्ट बॉल, शॉट. बघूया सोडून दिलेला आहे. अंपायर सांगतात वाईट बॉल आहेत. इट्स अ वाईट बॉल. फुल स्कोर झाले तर 8. बघूया, एक चेंडू शेष आहे, धावा झाले तर 8. बघूया लास्ट बॉल कसा डिलिव्हर करतोय सागर. लास्ट बॉल सागरचा, ऑफ ब्रेक, परत स्विंग अँड मिस. चांगली बॉलिंग सागर याची. फक्त 8 धाव दिल्यात, ओव्हर झालेले आहे. चांगली बॉलिंग. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंगचं प्रदर्शन देत असताना पहिली इनिंग मध्ये. आता बॉलिंग मध्ये कमबॅक करत असताना दिनेश मूर्ती संघ शिरोने. बघूया दुसरी ओव्हर घेत असताना युवराज शिंदे युवी. युवराज शिंदे युवी. बघूया P2 चा षटक घेत असताना सागर सिंगने फक्त 8 धाव दिल्यात. चांगली ओव्हर टाकत असताना विकेट नाही भेटला, पण ओव्हर चांगली टाकली. आता युवी आता फेस करतील ते अमन. वैभव आहे, माफ करा, फास्ट केला थोडा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट असा मारा असेल युवराजाचा. पहिला चेंडू परत शॉर्ट अँड पोल, स्विंग अँड मिस. बघूया अंपायर अपील केलेले आहे. अंपायर स्थिर आणि स्थगित. नॉट आउटचा डिसिजन असेल म्हणजे डॉट बॉल असेल हा. चांगली ओव्हर टाकत असताना देशमुखी संघ. मोठे चेस मध्ये डॉट बॉलची खूप गरज असते आणि ते डॉट बॉल टाकत असताना पुढील चेंडू युवराजाचा. चांगला लेदर खेळतो. बघूया पुढील चेंडू परत शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म पोल. बघूया स्विंग करून दिलेला आहे लेग साइड वर. भाया धावतोय, तिकडे शेतात बॉल जातोय का नाही, पण हा वाटतं अंपायरचा डिसिजन अजून आलेला नाही आहे. 4 धावांसाठी चांगला फटका वैभवाचा. 4 धावांसाठी फुल स्कोर झाला ते 12. अजूनही 80 धावा पाहिजे. अजून 80 धावांची गरज असेल. 22 चेंडू आणि 80 धावा, खूपच धावा पाहिजे. षटका चौकांची आतिषबाजी करायला लागेल. बघूया पुढील चेंडू सोडून दिलेला आहे. बघूया किपरची घशाची फिल्डिंग.
Y+1. बघूया काय होतोय पुढील मॅच मध्ये. पुढील चेंडू युवराजाचा वैभवसाठी. टाकल्या चेंडू परत शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. बघूया स्विंग करून दिलेला आहे लेग साइड वर. 6 धावांसाठी फुल स्कोर झाला ते 20 धावा. अजूनही 72 धावांची गरज असेल. खूपच असेच षटका चौका आले तर मॅच मध्ये मजा येईल. चांगला फटका. अथर्व जिथे कुठे असतील स्टेजवर या. पुढील चेंडू परत स्विंग अँड मिस. चांगला कमबॅक. युवराजचा षटकार मारल्यानंतर कमबॅक केलेला आहे. फास्ट केला, फास्ट केला. सगळे प्लेयर इथं या. पुढील चेंडू शॉर्ट बॉल परत परत स्विंग केलेला आहे. तारे बघू बॅकअप केलेला आहे. उचलून फेक असताना थोडा चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप प्रथमेश ठाकूर गप्पूराचा. लास्ट बॉल असेल. चांगली बॉल टाकत असताना युवराज शिंदे कोच. कबीर खान कोच युवराज शिंदे. बघूया लास्ट बॉल असेल. फेस करतील ते अमन. एक षटकार यांनी पण मारलेला. बघूया परत शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पूल. बॉल हवेत आहे. कुंदन नागटी धावत असताना चांगला वेल जज कॅच. चांगली फिल्डिंग कुंदन नागटेची. आणि पहिला विकेट भेटत असताना युवराज शिंदे आणि टीमला पण. आता बघूया कोण येतोय. शुभम शर्मा कप्तानी करत असताना या टीमची. संघाचा नेता, संघाचा कर्णधार. धावा झाल्यात ते 21. घे. सागर सिंग साडे याचा सुंदर असा चेंडू. अजून एक चांगला चेंडू. चांगला असा शॉट पण अनिकेत तांडेल यांच्याकडून. चांगली फिल्डिंग. चांगली गोलंदाजी करत असताना सागर सिंग तारे. बघूया सागर सिंग तारे परत P2 चा परत षटक घेऊन असताना दुसरी ओव्हर स्वतःचा संघाचा. परत स्विंग अँड मिस. युवराजनी बॉल सोडून दिलेला आहे सेफ साठी. चांगली बॉलिंग टाकत असताना पुन्हा बॉलिंग युनिट. चांगली बॉलिंग युनिट असताना देश मोठी संघाची. सागर सिंग स्वतःचा दुसरा ओव्हर घेत असताना. अजूनही गप्पू, अनिकेत, सेफ, विजय, शुभम. अजूनही 4 अजून खुंकार असे बॉलर जमा आहेत. बघूया त्यात अनिकेत तांडेल स्टार, ज्यांनी शिरोने प्रीमियर लीग मध्ये काम केला होता.
एक धाव एक धाव एक धाव 24 धावा झाल्यात अजूनही 2 बॉल बाकी असतील. यानंतर सामना गावदेवी शिरोने वर्सेस जो जिंकेल त्याच्यामध्ये होणार. बघूया स्विंग केला अनिकेत बॉल कडे येत असताना तिसरीवर आहे. जिथे कुठे अनिकेतच दिसतोय फिल्डिंग करत असताना. खूप चांगली फिल्डिंग करतोय. जिथे बॉल जाते तिथे अनिकेतच दिसतोय. सागर सिंग बॉल टाकतोय ना अनिकेतकडे जातोय. बघूया पुढील चेंडू डॉट बॉल. 3 ओव्हरचे संपते धावा झाल्यात ते 25. बघूया पुढची ओव्हर कोण देतोय. कप्तान शुभम शर्मा का गप्पू का सागर सिंग कोणा येतोय. बघूया सेफ येतोय. सेफ अन्सारी हा पण खूप घणाघाती बॉलर आहे. खूप डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असा हा बॉलर आहे. बघूया सेफ वर्सेस डोनाल्ड. पहिला चेंडू सेफ याचा सोडून दिलेला आहे वाईट बॉल साठी. धावा जात ते 26 धावा. खूपच चांगली बॉलिंग देशमुक्ती संघाची. मोठे फटके येऊनच नाही दिलेले आहेत. धावांचा उच्चांक सेट केल्यानंतर चांगली बॉलिंग टाकलेली आहे त्याही. बघूया पुढचा चेंडू सेफ याचा. पुढील चेंडू पहिल्याचा सेफचा टाकला चेंडू परत स्विंग अँड मिस. युवराज शिंदेकडे बॉल गेलेला आहे. एक धाव धावून काढलेली आहे. चांगली फिल्डिंग युवराजाची. फुल स्कोर आहे ते 27. 11 बॉलात 65 धावांची गरज असेल. 65 धाव पाहिजे 11 बॉल. खूप सगळे षटकार मारा लागतील जिंकण्यासाठी. बघूया पुढचा चेंडू शॉर्ट बॉल. बघूया पहिला आलेला आहे का. बॉल हवेत गेलेला आहे. कुंदन नाट्टीच्या हातातून झेल सुटणं खूप मुश्किल काम असतो आणि चांगली जेट सेकंड दुसरी कॅच धरत असताना कुंदन नाट्टी. चांगली बॉलिंग सेफ अन्सारी याची. सागर सिंग काय विशेष टिप्पणी देत असताना यांना. नवीन बॅट्समन रोहन. आता 10 बॉल आणि 67 धावांची गरज असेल. जाऊ नको पत्या बॉल टाकायचे ना जेवतो. थोडा फास्ट केला अंपायर. पुढची मॅच तुमचीच आहे. सेफ अन्सारी चांगली बॉलर चांगला बॉलर आहे. शिरोन गावातला नुकताच शिरोन प्रीमियर लीग झाले होते तिथं पण चांगली बॉलिंग परफॉर्मन्स दिली होती याही. पुढील चेंडू शॉर्ट बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय समोर उडवलेला आहे. बघूया अनिकेत तांडेल च्या हातातून झेल सुटणं खूपच अवघड असतोय. चांगला फिल्डर आहे शिरोन गावातला. उभरता सितारा शिरोन गावातला यंगस्टार. अजून एक झेल धरली तर 500 रुपये भेटतील प्रथमेश कुंभार करून. पण डाय मारा लागेल. पैसे तुम्हाला मागायला लागतील. नवीन बॅट्समॅन आले आहेत ते श्री. चांगली बॉलिंग शुभम याची. 2 बॉल 2 विकेट घेतले. अरे मी बॉल विकेट घेतलं नाही का. 2 बॉल न घेतले ना. हॅट्रिक बॉल असेल. बघूया हॅट्रिक होते का. नाही मिस झालेला आहे. बघूया या मॅच मध्ये सगळा काय झाला होता. फक्त हॅट्रिक बाकी होती ती पण झाली होती थोडी झाली.
50 बघितला, चांगली बॉलिंग बघितली, चांगली फिल्डिंग बघितली. हॅट्रिक बाकी होती ती पण थोडी टीर आली, पण चांगली बॉलिंग सेफ याची. पुढील चेंडू सेफ याचा. मी आधीच बोललो होतो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे शिरोना गावातला. बघूया पुढचा चेंडू. गप्पूच्या हातातून बॉल, कचा षटरक्षक गप्पू याचा. एक धाव, तर एकच धाव. ओव्हर झालेली आहे. बघूया लास्ट ओव्हर आहे. एक बॉल आहे, एक बॉल, एक बॉल आहे. एक मिनिट, एक मिनिट. ओव्हर ओव्हर ओव्हर. एक वाईड होता पहिला बॉल. पहिला वाईड आहे का? दुसरी सिंगल, तिसरा विकेट, चौथा विकेट, पाचवा यो, सहावा. एक बॉल आहे वाटतं, एक बॉल आहे. सेफ एक बॉल आहे. बघूया अनिकेत तांडेल चालले होते बॉलिंगला पण थांबून दिलेला आहे. एक बॉल बाकी अजून. तुम्हाला सुवर्ण संधी अजून आहे. अनिकेत डाय मारले तर 500 रुपये भेटतील. नो लुक शॉट, एक धावांसाठी. बघूया आता बॉलिंग साठी कोण होते. कप्तान कुणाल पाटील, गप्पू, शुभम शर्मा का अनिकेत तांडेल. नक्कीच अनिकेत तांडेल येत असताना. नुकताच शिरोना प्रीमियर लीग मध्ये याही इतिहास केलेला आहे. बघूया तो इतिहास कसा घडवतात आता परत. रेकॉर्ड, असा रेकॉर्ड कोणाचाच नाही आहे जो अनिकेतचा आहे. जेवढे विकेट घेतात तेवढे 1000 रुपये प्रथमेश कुंभारसाठी. हॅट्रिक घेतली तर 5000. प्रथमेश कुंभार कडून अनिकेत तांडेल यांना जेवढे विकेट घेतील त्याच्यासाठी 1000 रुपये असतील. पहिला चेंडू अनिकेताचा. बघूया पहिला विकेट भेटते का. भेटलेली आहे. 1000 रुपये जमा झालेत. चांगली बिल्डिंग गप्पू याची. पाच ओव्हर 124. रन पाहिजे. रणदेटचा हिशोब नाही शुभम. आपली एसपी संपलेली आहे. 5 बॉल. पुढील चेंडू अनिकेताचा. चांगला कमबॅक. एसपीएल नंतर पहिली ओव्हर घेत असताना. बघूया पुढील चेंडू अनिकेताचा परत. चांगला चेंडू. चांगली इम्प्रेसिव्ह बॉलिंग अनिकेताची. चांगला कमबॅक करत असताना. एसपीएल नंतर पुढील चेंडू अनिकेताचा. शॉर्ट बॉल पुल केला. बघूया एक धाव. चांगली बॉलिंग. 3 चेंडू 3 धावा दिलेल्या आहेत. 2 धावा, माफ करा. मिस्टर एसपीएल अनिकेत तांडेल. 5 ओव्हर 126 धावा. पुढील चेंडू अनिकेताचा. परत स्विंग अँड मिस. OUT आउट. 2000 जमा झाले आहेत रमेश कुंभार याच्याकडून. फक्त तुम्हाला यायला लागेल, बोलायला लागेल. मजा करायची आहे. आपली टीम आहे. अनिकेत खूप चांगली बॉल. रोहित पाटील पण खुश झाले तुमची बॉलिंग बघून. प्रथम सुद्धा जमाला बसले. प्रथम मारा धावाचा झाला. बघूया लास्ट बॉल अनिकेत तांडेलाचा. चांगला बॉलिंग, चांगला बॉल, डॉट बॉल. चला पुढील मॅच गावदेवी शिरोने वर्सेस दिनेश मूर्ती संघ. दोन्ही शिरोण्यातले बिग फाईट.
ओजी फाईट शिवने गावातली बघूया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली शुभम शर्मा ज्यांनी वैयक्तिक 50 धावांची विस्फोट